फलम या द्रव्य दक्षिणां फलार्थे ही फळा सदैव सगळ्यांकडे पडतात असेच नाना विधाने फलाने समर्पयामी पश्चात मंगळ दीपा एक एक नारळ आणि एक एक हार दिला देवा भगवंता या समस्त भाविकांच्या म्हटल्यान सदैव उभं राहून त्यांना सगळ्यांना संरक्षण करणाऱ्या समुद्र रूपाने या स्थानाचे विराजमान असलेला समुद्र वर्ण देवता कृपा कर त्याचबरोबर या पणजी सारख्या गावची तू महालक्ष्मी परमेश्वरी बसलेल्या यजमानाची आपली कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता आणि समुद्र राजाची पूजा करून अमृताचे फळ सोडच्या पहिली ज्या ज्या देवतांचे स्मरण केले जातात विशेषतः आज हरण्या स्थानातलो वेताळ्या राज्यातले मत्स्योद्यम खात्याचे आज मंत्री महोदया समावेत समस्त खात्यातली अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग समस्त भक्त मंडळी काम करणारे सगळे अनन्य भावाने प्रार्थना करतात वर्ष पद्धतीप्रमाणे आज या नारळी पौर्णिमेनिमित्त आज मत्स्योद्यम खात्यांसून आपल्या समुद्र राजाच्या चरणकमलाकडे अमृताचे फुलाचा हार अर्पण करून आज जो बहुमान तुका करून पुढे जे मत्स्योद्यमाचा जो व्यवसाय सुरुवात करता वर्ष पद्धतीनुसार आजच्या दिवसा निमित्त मात्रान सगळ्यांच्या मार्फत एका यजमानांक पुढे काढून त्याच्या आणि ही समस्त भक्त मंडळी भाविक मंडळी तुझ्या चरणाकडे अमृताचे फुला Aku mau cari. नारळ पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा दिता त्यात आम्ही स्पेशली दर्या नुसती इस्त्याका आणि त्याचबरोबर त्यांच्या खातीर डायरेक्टर पिक्चरीचे सगळ्यात हांव शुभेच्छा दिता आणि प्रॅक्टिकली नारळ पौर्णिमा ही आमच्या संस्कारी पद्दतीत सदांच नारळ पौर्णिमेक समुद्र देवता एक नारळ अर्पण करून त्याची पूजा पाठ करप आणि मागप हे सगळ्यांना बंधन करते दर्यार वचपाक सुरक्षता त्याचप्रमाणे त्यांचे भरभराट त्यांचे बरे त्यांचे वर्ष दिसण्याचे उत्पन्न गावचे भरभराट जावचे हे आम्ही सदांच वर्सान वर्स देवाकडे मागता त्याची पूजा करता त्याचबरोबर चोपड्या वेताळात आम्ही त्याची पूजा करता त्याचे कडेन सामने घालता आणि हे पद्दतीन आम्ही ह्या डिपार्टमेंटाचे काम करता तेन्ना त्या माध्यमांतसून आमकां देवाचे आशिर्वाद आसता आणि तेजे प्रमाणे ही पूजा करून घेता प्रॅक्टिकली आमच्या कायद्याप्रमाणे 1 ऑगस्टापासून सुरू जाता सांस्कृतिक आणि देवस्थान देवाच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही सदांच पुनयेच्या दिसा नारळ अर्पण करून समुद्र देवताक प्रार्थना करून सदां सुरू करता